महिन्यात आहे ना. काय हो काय ग? एवढं किती भरून आले बघा. हा ना, मी तेच विचार करतोय, लय भरून आलो. मी काय म्हणत होती, हा बोल ना. घरातला पूर्ण किराणा संपून गेलेला आहे. संपला? सगळं संपलं, आता काहीच नाही. खारी खोबरं बिबरं काय असतं ते, मिरची बिरची सगळं, भाजीपाला सुद्धा नाही आता घरात. पण मग साईडला पैसे काढून ठेवलेले राहता ना, काही संपलं ते सगळे गेले. सकाळीच त्यांनी नेले होते सासऱ्यांनी. हा का? हा, या महिन्यात त्यांचे बिडे काढे त्यांना तरी पैसे पुरता का सांगा बरं. नुसते दारू ढोसायची एवढं खेळ झालं, पण त्याला अजून अक्कल नाही आली. हा, या महिन्यात पप्पांची ना हे पण नाही आली, पेन्शन पण नाही आली का? पेन्शनचं काही असू दे, त्या म्हाताऱ्याला बोलवा आणि त्याच्याकडून काढा, त्याच्याकडे भरपूर साचलेलं राहतं. हा, पण मग आता पेन्शन आली असेल तर ते देतील ना आपल्याला. बघा ना, विचारा त्यांना, कुठे गेले तुमचे पप्पा? बरं विचारतो थांब, ते तिकडे पारावर बसले असेल. एवढं अण्णा? पाण्याचं कुठे जातं काय? ओ अण्णा, काय रे? या इकडं. काय म्हणतो अण्णाला? कुठे गेले ते आता एवढं पावसा पाण्याचं कुठं तुम्ही वातावरण एवढं हे झालं, कुठे गेले? दिवशी ना डिस्चार्ज देताना तू नव्हता जवळ, डॉक्टर म्हणे चालत बसा जा. बसा बसा. मी 2 किलोमीटर चालून आलो. कशाला? मग तब्येत चांगली होईल ना म्हणे. आता 10,000 रुपये बिल भरलं त्या दिवशी डिस्चार्ज. तब्येतीचं जाऊ दे, मेन काय ते बोल. अहो मी काय म्हणतो, तुमची पेन्शन येणार होती का? आलं पेन्शनची तारीख तर निघून या गेली. महिन्याची पेन्शन कुठे कुठे गेली? मला पेन्शन किती माहितीये ना? हो, भरपूर पेन्शन भेटते 12,000 रुपये भेटता ना. भरपूर नाही, मा मुलाला सगळं माहितीये. 13,000 रुपये. 13,000 रुपये. 13,000 आणि 60 रुपये. हा, मग कुठे ते पैसे? या महिन्याची पेन्शन कुठे गेली? मागच्या वेळेस बी तुम्ही किती दिले ते पेन्शन मध्ये? फक्त 4,000. खायला किती लागतं? खायला एवढी किती 10 तोंड आहे घरात खायला. आणि बाकी मी बोलतो, अहो तुमची दर महिन्याला पेन्शन येते ना. राहिली का तुझी बायको तो तोंडावर किती ताईट बात करू राहिली. जाऊ दे, तिला काही समजत नाही. समजत नाही, भूक खाती का ती? हो, नीट बोला, सुनेला बोलताय. अगं थांब ना, मी बोलतोय. नीट बोला, गु खाते का? तुम्ही ऐकून घेताय त्यांचं? तुम्ही पण काही विचित्र बोल नका. ती तुमच्या मुलीसारखी आहे, सून म्हणजे मुलगीच राहते. हा का? दररोज खायला नाही का लागत तुम्हाला? मग खायला लागतं तर घरात काम पण करावं लागतं आणि पैसे बी द्यावे लागतात. ऐक ना, मी काय म्हणतोय, पेन्शनचे पैसे काय आले का? अरे थोडे लाजा धरा, लाजा. माई मुलगी अशी, आता तू माई मुलगी म्हणजे तुझी बहीण अशी बोलती का? हा, अशी बोलत हिच्यासारखी चरा चरा. चांगल्या घरात लग्न झालेलं आहे, चांगल्या घरात लग्न झालेलं. इथं कडकी आली पूर्ण, घरात काहीच नाही. घरातला किराणा संपला म्हणून तिचं डोकं चालत नाही, म्हणून ती लागली बडबड करायला. चांगलं घर. आधी ती म्हातारी किती बडबड करून राहिली. चांगलं घर काला म्हणते? त्या घरामध्ये माणसं कशी आहे याला चांगलं म्हणतात. अहो तुम्ही विषय नका बरं. मी काय म्हणतो, पेन्शनचे पैसे आले का? द्या ना, मला लागताय. अरे सारखे पैसे सांगू राहिलो ना. 10,000 रुपये बिल भरलं ना या महिन्यामध्ये माझं वालं. मी भरलं ना ते. अहो 3,000 होते ना, ते द्या ना. त्याच्यात जे आहे असेल मी किराणा घेऊन येतो ना. डोकं फिरलं का काय? डोकं फिरलं का म्हणजे? मी जे आहे माझ्या याच्यात चालवतो ना. आता पैसे कमी पडले किराणा नाही म्हणून आणायला लावतोय ना. पैसे कमी पडले, भीक माग ना. अहो सगळे पैसे आमच्यासाठीच बोलले होते ना तुम्ही. त्या लेकीला किती पैसे पुरवतात? ते 10,000 तुमच्यासाठी नाही लागले, तुमच्या बहिणीला दिले. अहो तुम्ही माझे वडील आहे, तुम्ही मला पोराला भीक मागायला लावता. अण्णा ही अशी बोलायची पद्धत आहे का? जन्म दोघायला दिला ना, मुलीला दिला, तुला दिला ना. तो अपेक्षा तिथं लाखपट्टी ना बरी. ती मला काय म्हणते माहितीये का? तुझी माझी पोरगी. हा बोला. का त्यांच्या नादी नाका लागू. माझी भावज येणं म्हणजे ही आऊत असा. हिला बेकार आहे. तिचं करते आल्यावर तिची डिलिव्हरी सगळे मी ऐका, ती म्हणते दादा तुम्ही माझ्या तिकडे या, मी तुमचा सांभाळ करते म्हातारपणापर्यंत. तिकडच जी पेन्शन तुम्ही घरात देता ना, तर ती मला द्यादा म्हणती. हा बघा, म्हणजे तुमच्या तिच्या पेन्शनवर डोळा आहे, कळलं का? नाही पेन्शन देऊ नका. अहो पण मी काय म्हणतो, माझी बायको जरी ना माझ्या बहिणीचं करते, आल्यावर करते ना. जेवढे दिवस राहील खाणं पिणं जुने भांडे सगळं करते, प्रेमाने राहते. तिच्या मी 2 डिलिव्हरी इथंच. तू कधी माझं टाळका सारखा नको लो म्हातारपणी. हा मी लय बेकार माणूस आहे. तुम्ही ना चुकीचं वागताय आता काही कामाचं नाही माहितीये का? द्या हाकलून याला. मी फक्त पैशाचं बोललो. ऐकलं का काय म्हणले? द्या हाकलून. आता तुम्ही एवढ्या घाण लँग्वेज बोलायला लागलो, काय करणार? तुम्ही इथं गिळायला लागतं, तुम्हाला 4 टाइम गिळायला लागतं, 4 टाइम लागतो. काय करायचं? बापाचं घर आहे की खरे? लग्न करून आणलं तर माझंच घर झालं. तिच्या बापाचं घर आहे की? लग्न करून आणलं असं काय? आता इथं माझा हक्क आहे, मी जे बोलेल तेच होईल इथं. मी लावील ना. उठ लावून दाखवा. लावून दाखवा. पण पोलीस स्टेशन दाखवेल तुम्हाला मी. मी तुमचा मुलगा आहे ना, बरोबर ना? मग ती माझी बायको म्हणजे ती इथं काही जणी आधी हक्क झाला ना तिचा. हा कायदा? अरे जिकडे माणसाला माणूस ओळखत नाही त्याला कायदा म्हणतात का? तुम्हाला काय कमी पडतं मला ते सांगा. काय कमी पडतं? माणुसकीची गोष्ट नाही. इथं खायला पैसे नाहीये आणि तुम्ही नुसतं हे मागो ते मागो हे चालू मला फक्त पैसे विचारले तर तुम्ही डायरेक्ट खानदान काढायला लागले. असं नाही, मला भीक मागायला.
काय गागाट चालत अरे तुमचा? काय गागड बाबा, जगणं मुश्किल झालं मला. हा? काय सुन या टोंग्याला लाज वाटत का? मला माहिती आहे ना, मी मागच्या महिन्यामध्ये हजेरी पडलो, हा. मला 13,065 पेन्शन येते, बरं. तर मी 10,000 रुपये डॉक्टरचं बिल भरलं. हा. हा? त्याने हा म्हणतो वरचे पैसे सुद्धा अहो, हा- बाबूराव एवढंच एक काय मिनिट ऐका झालं अण्णा, माणसाला लगेच बरं, दवाखान्यात एक बोला, पळतं. एक- तुम्ही ना आवाज आहे ना वाढू मोठं वाढू नका, दादा. कल्पना नका करू. तू शांत बस बरं. मी बसून घेतो, बोला तुम्ही. ऐका काका, काय आलं या महिन्यात आहे ना, जो काय होता ना माझ्या पगारातला तो खर्च झाला, किराणा संपलाय. बरं. तर मी त्यांना फक्त पेन्शनचं विचारलं, अच्छा. तर ही जरा बोलली किराणा संपला तर तिचं घर चालवणं हा. मुश्किल झालं, त्याच्यामुळे ती जरा आवाज वाढून बोलली. हा, हा. तर ते म्हणे तू अशी करते का, तसे तू खात नाही का, गु खाती का एखादी. मग मी त्यांना फक्त आणि पेन्शनचं त्यांची विचारलं. भाषा बघा, आता कोण सुनेला म्हणता गुगू अरे खाती का? दादा सुनी आपल्या कार्यवाही राहती कुशाल काय म्हणलं तू तिला? माही कार तुझी पुतणी अशी बोलल का मला? ती मला म्हणे, घराच्या बाहेर निघ म्हणे. घरात एक पैसा देत नाही हा माणूस, दारू पितो सकाळ संध्याकाळ. अरे पण तुला पेन्शन येते द्यायचं घरात त्यांना थोडंफार. त्यांना मी तेच म्हणलो, उरलेले जे काही पैसे असेल ते त्या घरात किराण्याला लागताय. तोच सुन मुले का लोकांचे अरे बाबा हा? देईल दादा, पण मग फार आता माझं 1000 पैसे मी भरले, मग थोडेसे उरलेले ते नाही दिले ते मी. मला म्हणतात तू भीक माग म्हणे, तू काही कामाचा नाही. मग तेव्हाच काल जेल मध्ये हा म्हणलो बाय. असे पोरं जन्माला आले ना, त्यांनी भिकत मागितले पाहिजे. असे म्हणजे जे आई वडिलांना तू, अरे बाबा तुम्ही तोंड सांभाळून बोला, तुम्ही मोठे असले बघितलं ना, म्हणून काय असे झालं म्हणजे नाही. आम्ही काय वाया गेलेलो आहे का? काय माहिती आता काय याला काय बोलत आहे तू? अरे दादा ते तुला काय- आता काय काय सांगावा बरं बरं का, का? ऐका. तुला सुनमुली यायचे अजून. त्याचं आता वय झालंय ते काही बरं मिळत हा 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 हा. ते त्याला वाटतं मला पेन्शन चालू आहे, त्याला वाटतं माझ्यासारखं कोणी हो पण आजूबाजूचे ऐकता खरंच ना. कोणी नाही पैसे द्या ना माणसाने घरात, एवढं प्यायला खायला लागतं सगळं, अरे. का नुसतं त्या लेकीकडे अरे, पण तुला घालवायचं. सांभाळते ना ते उपकार करता का? काय मग काय केलं तो त्यांच्याकडं काय केलं तो? हा का? काय बरं, एक एवढं मिनिट ऐका. घर करून ठेवलं एक मिनिट फक्त? ऐका, थांबतो तू. मुलीच्या दारात किती दिवस राहणार तुम्ही ते हा. सांगा. अरे माझी मुलगी आहे ना, एकदम सुसंस्कृती आहे ती. आज मी लावू का फोन तिला? ती म्हणते दादा या बाईच्या नादी नका लागू तू तुम्ही. ना, हे बघ, ऐका. 10 दिवस राहून दाखवा, नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढलं हे तर बघ, काय? काय ते? तू ना पुरीचं पुढचं नको सांगू आणि जावायचं मुलगी मुलगी ना, आहे तो का मास्तवर किती गाठ हा. पण शेवटी तुला याच्याच खांद्यावर जावं लागेल. नाही, नाही, हे नाही. घरात ठेव या अशी बाई हा. ही ती एक खेड्यावर म्हणे गोरी फोदरीन भाकरी इदरी अशी भानगड आहे. ही हा. दिसायला खूप देखती अण्णा आहे. शेवटी ना पोरगी दुसऱ्याच्या घरी गेली ना, हा. आपल्याला ते लाजा काजाला इथले पण दोन तिचं ते वागणं मला अजिबात पसंत नाही. मला हे घरच नको, मी जातो भाऊ. दादा मला नेऊन घालते. काय देऊ? जाऊ दे, थेड्याला काय कामाचं आहे माझं नाही, शरीर तरी काम आपण आपलं आपलं राहू. अरे तू आणि हे आहे ना तुमची बायको वगैरे सगळ्यांना घेऊन जा, आम्ही दोघं नवरा बायकोच राहू. अहो अण्णा तुम्हाला म्हणजे कधी तिने ना काही कमी पडू दिलं नाही, नाही. नाही, काय बोलले आता? बायको वगैरे घेऊन जा म्हणजे? सगळे घेऊन जाते, म्हातारी आहे ना, म्हातारीला तिला बी ताण घेऊन देत राहते, तिला घेऊन जा, ऐका सगळ्यांना ना घेऊन दादा. जा. तू म्हणले ना, बाई. तू म्हणले मी लेकीकडे जातो, मग ती म्हणते जा लेकीकडे जायचं जा ऐक, जायला. ऐक. बाबूराव आता मी जातो माझ्या लेकीकडे, तुम्ही तर सांगा. म्हणती म्हातारीला म्हणजे सासूला घेऊन जाय म्हणून राहिली. कळलं का? बाई, असं नको बोलतो. पैसे देत नाही माणूस, घरात काय करायचं? यांच्या एका पगारावर होणार आहे का? मी काय म्हणतोय, तू भांडकुंडीचं काम कर, तो पगार दे, पगार ड्युटी मी कशाला काम अहो करू? ऐका ना, जेवढं होतं ना माझ्याकडून मी तेवढं करतो. आता कमी पडलं, आता एवढं मोठं घर चालवणं म्हणलं, आता महागाई किती अरे झाली. येडपाटा, माझं या महिन्याचं 10,000 रुपये बिल झालं. मग पुढच्या महिन्यात काय मी आजारी पडेल का? तुम्हाला ही अक्कल नाही का? या महिन्याची पेन्शन माझी 10,000 गेली, पुढची पेन्शन येईलच का? मग मी ते देईल ना. तुला हे डोकं आहे का नाही? अहो पण काय- आता अहो तुम्ही ते काय आजारपणाचं नाटक केलं, तुम्ही एवढं काय झालं का लगेच दवाखान्यात जाता, एवढं 10,000 कुठं मेडिकल लागतं? तुला तुला काय आजार आहे असं? अरे बाबा मला आता काय सांगा, पोटामध्ये यांचं आहे ना दर महिन्याला काही ना काही उत्तर. एकदा मर ना तू एकदा मर का तुला काही राहिलं का? नाही, खरंच आहे. बस. अरे मूर्खा, ह्या महिन्यामध्ये माझं वालं दवाखान्याचं बिल भरलं मी 10,000. ते बिल भरायचं कर्तव्य तुमच्या नवरा बायकोच आहे, तरी पण मी भरलं. जाऊ द्या बाबा. आणि तुम्ही खुशाल ह्या महिन्याचे म्हणता 3.5 राहिले, ते बी परत द्या. यांना पेमेंट आहे का? यांना तुम्ही तुमच्या जागी लावलं नाही. एक तर तुमची एवढी चांगली नोकरी राहून यांना तुमच्या जागेवर नाही लावले. एवढं पेमेंट मध्ये काय होणार? तुमचे दररोजचे खर्च पाणी कोण सहन करणार आहे एवढं? तुला डोकं आहे का? यांना माझ्या जागी लावणं हे कर्तव्य कोणच आहे? हे सरकार. तुमचं अरे पण मी सरकारी नोकरीमध्ये अरे होतो. बा, चाला तू बरोबर आहे ना. त्याचं म्हणणं बरोबर आहे ना. काय बरोबर आहे? तू जर ती म्हणते यांना तुमच्या जागी का म्हणून नाही लावलं? अरे पण तू पेन्शन नसती घेतली, तो जागे तो लागला असता ना. तू पेन्शन जायचं ना, त्याला काही अरे ठेवलं. दादा, ते नियम अशी बदलल्या. किती लोकांनी गावात लावले, नाही. पोरांना लावले, पण हा माणसाने त्यांचं काय जीवन म्हणणं पैशात. होतं, तुम्ही एक तर पेन्शन घ्यायची नव्हती आणि मला जॉबला लावायचं होतं हा. असं म्हणताय ते. नाही. ती पण संधी घालून दिली तुम्ही 2 पैशासाठी. अरे बाबा, अरे तसा नियम तो होता पूर्वी, आता तो बंद झाला ना बाबा. मला काय वाटत नाही का माझा मुलगा माझ्या ठिकाणी लागावा, काम करावा, पैसे कमावा. तू retire केली केव्हा की झाला? मेहनत त्याच्यासाठी. तू retire केव्हा झाला? हा? काय बोलत 15-16 वर्ष झाली तुला retire आणि होऊन. यांचं आहे ना 15 दिवस झाले का हा.
दवाखाना काढायचंय. निघतच राहतो. तू ये ना, मर एकदा मर. हा का? हा. काय ते सुना मुलाला करायचं. अहो ती हे तर हायच आहे. ती म्हातारीला काय काय होत राहत काय माहिती. तिला चक्करच येईल, तिला अटॅकच येईल, तिला काही ना काय होतच आणि ना, राहतं. अरे यांच्या आहे ना- तुमच्या पाया पडतो म्हातारीला जीव लावा आता, मा बायकोला जीव लावा आता, मी जातो माझा जिकडे हा, जाय तू जा एकदा सांभाळ तुमच्या बापाला. मी नाही सांभाळणार, नाही तर मीच राहील, नाही तर तुमचा बापच राहील. सुन बाई असं लोटलाट ना करू. अहो, अरे बाबा, अरे रक्त निघलं पट्टी आणलं बांधायला सांग रक्त. सुन. हे आणि नाटक ना- म्हातारं आहे ते, त्याच्याकडे लक्ष पैसा नका काय देऊ. टिकत नाही माहिती का? घरात आहे ना कंटिन्यू दुखणं चालू आहे, त्याच्यामुळे पैसा पण टिकत नाही. हा याचं झालं का त्या म्हातारीचं? सोबत का जरा अरे पण तू एवढं हाल अपेक्षा करत एकदा जैन टाक ना त्यांना, का तुला उरवून येते की. अरे असे यांच्यापेक्षा आहे ना ती पेन्शन मी आहे ना दान धर्म करील आणि पुढे आश्रमामध्ये राहील, मी जातो आता. हा का? हा, त्या म्हातारीला घेऊन जा, मी नाही सांभाळणार. म्हातारीला तरी जीव लावा तिला- आता. म्हणजे तुम्हाला आम्ही एवढे दिवस काय मारजोड करून सांभाळलं का अण्णा? तुम्ही अरे असं आता बोलताय. तुला देखत मारलं ना, मला लुटून दिलं ना. आता लोड पैसा मध्ये आल्यावर तुम्ही- काय करणार आहे? हं? एवढं अरे ओव्हर मी केल्यावर सांगितलं नाही इतक्या दिवस आहे ना, मला मारित सुद्धा होती कधी कधी ती, आता काय सांगा काय बाबा. खोटं बोल अरे राहिला बाबा, म्हातारा. एवढं पुढं गलगले मारती. मी आता हा. खायला तर देणार नाही ती. पैसे काय बोलू आता इथं राहायचं नाही, चाललं जाय. लोकांची पोर आहे ती. दादा ते जाऊ दे, अरे आपण एका बापाच्या पोटचे दोघ जण भाऊ भाऊ आहे आपण. मग आता काय करू. त्या म्हातारीला जीव लाव, तो वहिनीला जीव लाव. तू विचार कर बाहेर कसं वागायचं. त्यांच्याकडे बघून बघा, ते ना सगळी पेन्शन घरात देतात, 1 रुपया हा. खिशात नसतो त्यांच्या. नाही. चांगलंय शिकायचं बाबा, काहीतरी. माझ्या बाप त्या म्हातारीला जीव लाव. अरे माझ्या बायकोला मी हा, जातो. जाय बाई. आम्ही बघून घेऊ ते. जातो मी, दादा जीव लाव, यांच्या भरोसाने माझा. आज आहे वय आलं पण सोय नाही आली या माणसाला. दादा हा. अरे या बाई माझी जी हाल झाली ती सुद्धा तुझी होतील बरं. बाई नाही हे बरं. सोबत का या बाईला? बाई नाही बरं. हं? हे मला या नाही. म्हाताऱ्याला आहे ना, त्याचं वय गेलं व त्याची सोय नाही आली. बाई नका बोलू, सून येते तुमची. माफ कर भाऊ, पण मला इथंच राहू दे रे, इथंच राहू दे. अक्कल नाही. हं? माझी कोणी सरणार आता. अरे कुठेही जा. अरे सगळी पेन्शन तुमच्या ताब्यात येईल. मी आता दवाखान्यात जर आला ना, मला आजार आला ना, यांचे बोलले मी देऊ नका. दवाखान्यात सुद्धा जाणार नाही बाबा. मी सरकारी दवाखान्यात करेल. मला आहे ना हे रोजची कटकट नकोय, त्याच्यापासून मला ना एकदाचा सुटकारा पाहिजे. अरे सुटकारा होईना, फक्त मला घराच्या बाहेर काढू नको. ती जे- म्हातारी काहीच काम नाही मला करत, कुठेतरी नुसती बसलेली जागाच्या राहते. कोपऱ्यात मी बसून घेतो मी. नाही, नाही. अरे अहो तुम्ही काढा ना त्या तुमच्या बापाला, तुमचं काय हात नाही चालणार ना काय. नाही जाणार मी कुठं दादा सांग ना याला. आता काय सांगू. निघा इथून. तू हे सोन मोले तू पाय. आता मी का त्याला का आणू. तो वाले कोण नाही गाडी, तो बी अरे बा. ए, बाई काय पुत नाही, करायचं बाई यांचं पुत बघ, मी जातो निघून. तुम्हाला आहे ना भाऊ, पुढे तिला जायचं सांगू दे, तिकडे जा. मारू बिरू नको म्हणा भाऊ, जा. नुसतं टाइम माझ्या घालून पुढे लावले. काका सैन्य होते, मी पैसा चाललो पाणी निघून. काही नाही. तू कुठे झाला आता. मी आलो जरा माझ्या बरं कामात. काय. जेवण केलं का हो? हा खाईल वाडे बिडे तिकडे. तुमचं तेव्हा काय निघा इथनं. आता बस झालं तुमचे हात पाय पडणं. तुमचं एक तर तुम्हाला कितीदा समजून सांगितले का म्हणजे काय मान घरात पैसे देत जा, घरात पैसे देत जा. सोन बाई मला काय म्हणायचं. म्हणजे तो निर्णयच घेतला डायरेक्ट. हा नाही पाहिजे ना, मला ती म्हातारीला घेऊन जा. ती गाथरूनात राहते माहिती का, अगं. काहीच काम नाही करत ती. आपल्याला सोन मुलं आहे ना. हा मला माहिती नाही, हा माणूस घरात निसा पेत राहतो दिवस रात्र. आता तो पुढे सुधीत आहे, आता याला काढणंच आहे माहिती. मी कधी दारू पितो का रे? खोटा आरोप पिता करतो. पिता ए आहे. मी काय तुझ्या घरात पाहायला नाही आलो. बघ का, तरी तुला सोन बघ, म्हणती. हा कधी दारू पिताना दिसलो का तुला? काय माहिती भाऊ आता. घरात किती घाण बोलत असत, शिवाय पण सोडत नाही हा माणूस. विचारा तुम्हीच. या भावाला विचार, इसूबाई मला घराच्या बाहेर काढून देऊ राहिले. घरात 1 रुपया पैसा देत नाही माणूस. सकाळी उठून दारू प्यायला जातो आणि परत दुपारी जेवण दे, संध्याकाळी जेवण दे. 4-4 तासाला घंट्याला जेवण लागतं आणि घरात पैसे मी द्यायचं कधी दारू पटतं नाही. पिताना आढळलो का? सगळं गाव साक्षी देईल. मी कधी दारू पिलो का? काही आरोप करू राहिली. मागच्या महिन्यात मी आजारी पडलो, 10,000 रुपये माझ्या पेन्शन मधून बिल भरलं आणि तेच पैसे मग ही घरामध्ये मागत राहत असते. मी दर महिन्याला 10,000 रुपये देतो, याच महिन्याला दिले नाही. या एवढ्याशा पैशात काय होतं सांगा बरं. घरातला किराणा होतो का एवढ्याचं? किती जण 10 जण जर जवळपास बघा, खायला. तुम्हाला योग्य वाटतं का हे? सोना मुलाने काय करावं. मी आलो तर काढून देऊ तिकडे. पण हा माझा भाऊ, हा सुद्धा माझे कोण होईना, हा बी कुशाल म्हणतो. काय वाटतं बाबूराव तुम्हाला हे असं पेन्शन घरात नाही दिली म्हणून बाहेर काढून देणं शक्य का? त्यालाही म्हटलं रे तुला काय ओरवून यायचंय का. अरे मी देतो ना सगळी. खाणारे तोंड आहे 10 आणि देणारा माणूस एक पण नाही. इथं फक्त माझा नवरा सांभाळतो. तो कोणाचं करणार आहे तो पण माणूस. बघा शोभत काय नाही असं बोलणं. इथून पुढे मी दवाखान्यात सुद्धा जाणार नाही असं मी तू म्हणतो. मर रे जाग्यावर. जाग्यावर मरणार. एवढं काय झालं का? काय लगेच चाललं दवाखान्यात. लय तेव्हा एवढंसं काय सक्का झालं भाऊ का? चाललं पक्का वैरी दवाखान्यात. झाला माझा वाला. आता अहो पण तुम्ही पण घरामध्ये द्यायचे ना अण्णा पैसे. अरे काय देतो करते? ना. 10,000 रुपये कोणत्या दवाखान्यात पैसे लागले तुम्हाला? मागच्याच वेळेस आहे ना,
मागच्याच वेळेस बोल 10,000 नका रे. बिल भरलं. आता इथून पुढे मी दवाखान्यात बी जाणार नाही, इथंच राहील आणि सगळी सगळी पेन्शन देईल. फक्त मला घरात- सरकारी दवाखान्यात नाही, मोठे मोठे चांगले हायफाय दवाखाने पाहिजे राहते म्हाताऱ्याला. अरे आता नाही जाणार ना मला घराच्या आता हाय पाय दवाखान्यामध्ये का तुम्हाला पोरी बघायला लागते जाऊन म्हातारा बी काय भाव चढायला काय कमी काय ते किती दिवस जगायचे रे तुला? माझ्या हातात आहे का ते काही बोलत आहे, काही वागत आहे. नुसते नाटक भरलेले आहे अंगामध्ये खूप नाटके आहे, म्हणून तर मी काढलं बाहेर आहे. जा बाबा, इथं नाटके करून राहिला कधीचा. असं बाहेर नको काढून देऊ, तुला सांगते गावातले लोक तुलाच नाव ठेवतील. हा, तुला तेच बोललो मी. तो आई बापाला सुद्धा मुलं आहे. लोक काय आम्हाला भरायला नाही येते, नाव ठेवले ते ठेवले. मला काय घेणं नाही, मला हा म्हातारा नको, ती म्हातारी अगं नको बाई, घेऊन जा. असं निशिल्यावानी वागून नाही जमत काही गोष्टी. तुला माहिती का समाज काय म्हणतो अशा लोकांना? म्हणून समाजच येतो का आम्हाला पोचायला. हिच्या आई बापाच्या घरीच जातो मी. जाऊ दे. तिच्या आई बापाच्या जाऊन काय माझ्या आई बापाच्या घरी काय काम आहे तुमचं तुमचं? पोरगं धडावर नाही, तुम्ही धडावर नाही, तिच्या आई बाप तुम्हाला सांभाळले का काय? तुमची जातो ना. पोरगी आहे ना, पोरीच्या घरी एवढं तुला का तुला माहिती- भरू भरू तुला भरू भरू माहिती आहे का? देतं. तिच्या इथे एक ठिकाणी बसली. हा. जातो मी. अहो, तुम्ही त्यांचं करायला जाता का ते सांगा बरं. येतात काही यांना घरी सांगा बरं बाबराव तुम्ही. आता काय बरं चढून राहिलं माझ्या घरी, काय यायला ठेवणार आहे? इथं पोरीच्या घरी ठिकाणा नाही हा माणूस. माझ्या घरी कुठं चालला? तू आता एक काम कर, सांभाळ हाय तसं पुढे लोकांची नादी लागती. आता मी कसं सांभाळणार आहे? सांगा बरं. अरे 10,000 बापा- तोंड खात एप्री, तिथं. तो बापावारी आहे. सांभाळ. मग पैसा काय नुसतं दारू पाणी नशा नशेडी अरे, करण्यासाठी ते आहे का? तुझा बाप जर असता तो जर असं पेवढा असता तू सांभाळलं नसतं का त्याला? पण माझ्या बापाला अक्कल आहे तेवढी तेवढी पैसा घरात बी देतो माझा बाप. या म्हाताऱ्याला आहे का एक अक्कल? ना, एका तोंडाला टाकताय. आपल्याला जायला ना बघेच काही. का अण्णा? तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे ना. महिनाभर तर तुम्ही भजे खाल्ले बाहेर जाऊन घरात किराणा नाही होत अरे का? नाही का नाही, खोटे आरोप करू राहिली. कशाला खोटे आरोप? अरे तुला रे, लय शौक तो आहे त्या लोकं खायला माणसाला. आवड. तो इथल्या कागदात बजे खात होता. हा, तुम्हाला सांगतो. इकडून पुढं नाही काढणार ना, नाही काढणार ना. ते इथल्या याचं दात नाही. तो बरोबर पोरीला पैसे दिलेले ते सगळे आणायचे तरच माझ्या घरात थांबायचं नाही तर थांबायचं नाही. ती पोरगी देणार तुम्हाला जे पैसे जा तिच्या घरी राहिला 10 दिवस तरी सांभाळती का ती? जातो ना मी. फक्त माझ्या म्हातारीला जीव लाव, माझ्या बायकोला जीव लाव. तिला घेऊन जा. तिला अटॅक आलेलं आहे. तिला कोण सांभाळेल? पॅरालिसिस झालंय तिला. तिला गोळ्या औषध कोणती? हा, तू गेले सांगा तुम्ही सांगा. काय म्हातारीचं काय काढीला जीव देऊन कामाला टाकू हात का? नाही. जीव अहो, देऊ का? अण्णा, असं पण तुमचा जगून फायदा नाही. तुम्हाला घरामध्ये कंटिन्यू दवाखाना चालू, तुम्ही लेक्चरला पैसे देत नाही, मग तुम्ही राहून काय करता? जीव देतो ना मी. जातो मी. असं म्हटलं नाही होत असतं का जीव देतो म्हणून. याची मात्र तू सांभाळ. जाऊ दे. तुम्ही काय सांभाळू? सांभाळ, जाऊ दे. जातो. तुम्हाला लई पोट आलंय ना, घ्या सांभाळ त्या म्हाताऱ्याला. राहू दे. तुझ्या सासऱ्याला आता काय करायचं? बाहेर काढून दे ना बाईला. अरे मला बुट्ट द्या ना, बुट्ट घाल. तर माझं जातो. ते पोराचे मोठे ते पोटं- ए, पोटं त्या घालून पोराचे चालले. कुठे चालवले का? जाऊ दे मी जातो. मला शर्ट तर द्या ना घालायला. जा आता परत ये, वय. जा आता पुढे राहील. जाय, ढकलायलाच बाई, लई अवघड आहे. काय कामाचं नाही ते. जायचं कुठं दुसरीकडे कुठंच निघून, मग काय करशील? मग बसा गावची. तुम्ही काय तेवढी केलं जेवढी त्यानं? पेन्शन आहे तेवढी नाही, नाही, द्यायची. त्यानं त्याच्या जीवाचं काय केलं मग काय करता? अगं, आता एवढा महिना देणार नाही, मग पुढे चालून तो देईन ना काहीतरी काढून. हा. मग काय करशील आता? पण ते एक महिन्याची नाही भेटली तुम्हाला ना. आम्हाला तुमचं पण बोललेलं सांगायचं मला खरं वाटतंय. तुम्हाला अडचण होती ना मग आम्हाला म्हणायचं. हं? तुम्ही 1 रुपये तरी देतात का? ते पाड. वेळा काढला दिले असते बाबूरावने. हा, दिले असते. बाबूरावने लय पैसे बाबूरावच्या बँकेचे देतात. गावतावारी पाहिजे आपल्याला. हा. मग एवढे दिवस कुठे होतो का होतो? आणि मी त्या मागच्या वेळेस आम्ही ऑपरेशनला बाहेर त्या म्हातारीच्या ऑपरेशनला तेव्हा कुठे होता? मी त्याच्या ऑपरेशन नाही देणार. मग तुमचं ऑपरेशन असेल तर मला सांगा. तिचं कसं ऑपरेशन करता आता? नेसून बाई काय म्हणली तर त्यांचे ऑपरेशन पैसे न्यायला आलं तुमच्याकडे हा. तुम्ही दिले नाही. मग काय नाही दिले? नाही देणार. चक्का भाऊ पक्का होईल. मग सक्का भाऊ चालत तर तुम्हाला पैसे दिले असते ना. भावाची सोड बोले ना मला मग तुम्हाला लागत असेल तुमचे ऑपरेशन करायचं असेल तर मी देतो पैसे. अहो, रक्ताचा भाऊ तुमचा झाला नाही. आता भावाची पोरं तुमची होती का? नाही रे माफ होत चांगलं आहे. आता ना तुमच्या पुतण्याला आहे ना मुळ्यात झालेले चांगलं मोठं भगंदर झालेले. आता द्या ऑपरेशनला पैसे जवळपास आम्हाला 20,000 लागणार. 15,000 तर द्या. मग तिला लगेच काढायचे का? हा, कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करायचं? हे सरकारी आता आहे ते द्या. सरकार काल पैसे लागतील. लागतं तिथं पैसे. आता प्युअर रेशन कार्ड असतं काही अगं, राशन कार्ड कोणी देऊ राहिलं आम्हाला आम्हाला? फक्त 10 रुपयाचा केस पेपर काढायचा. या म्हातारे काय काय घेऊन ठेवलेले सगळं विकून टाकलं नंतर आम्हाला पिवळं रेशन कार्ड भेटलं नाही. आणि अजून तर नावच आहे आमचं रेशन कार्ड मध्ये. आता तुम्ही मला सांगा हे सरकारी हॉस्पिटल मध्ये काही खरं नाही. मी कदाचित त्यांना ते मोठे बाई, हॉस्पिटल ऐका. तिकडे घेऊन बाबूराव जातो. तुमच्याकडे पैसे द्यायला देतो मी म्हणले तर मला काय देतो. कुठून देणार तुम्ही पैसे? तुम्ही एक पैसे काम करा, हे राहू द्या. पैसे नका देऊ. तुम्ही त्या म्हाताऱ्याला सांभाळा. बरं का? म्हणजे एक डोक्याची तिकडे कटकट बरोबर आहे, मला काय गेला तो रडत. आता मला टेन्शन आले. आता काय करावं? सासरे तू सांभाळ.
काल मी नाही सांभाळू शकत त्याला. तू याला त्याला पैसे मागू शकते, त्याला नीट सांभाळायचं ना, काय हा. करायचं? बाबूरावला पैसे मागायचे मग? आणि तुम्ही कुठून पैसे देणार काढून? जाऊ दे, तुम्ही काढून देतो ATM ATM मधून काढून देता? एवढे पैसे झाले तुमच्याकडे? आहे ना आपल्या तुमच्या बायकोला येऊन सांगू का काय लोकांच्या ते भावाच्या सुनाला पैसे दिले म्हणून? मग मग तिने काय तुमच्याकडे म्हणा? काहीच नाही मी म्हणणार. काहीच नाही म्हणत. अशी कुठल्यावर हाणीन ना ती, मग कळण ते तुम्हाला. आपल्या शब्दात पुढे जायचं. हा, आपल्या शब्दाच्या पुढे याचं काय ऐकू नको बाई. बाबूरावची बायकोला हाणन त्यांना. ते देऊ राहिले तुमचं काय मध्ये संपन्न आहे. बाबूराव मी करू पण मला ऐकू लगेच करा बरं, शांतीला. करा बरं. नाहीच म्हणन ती, थांब मत बोलतो. नाहीच म्हणन. हॅलो शांती. अगं ते मोठ्या दादाचं आहे ना, सोना मुलाचे भांडणं झाले आणि ते दिलं त्या दादाला बाहेर काढून घराचं. तर ते पुतण्याला नेमकं मुळव्यात झाले, तर ते त्याला लागत आहे पैसे. मग देतो मग मी. देऊ ना? द्या म्हणते बा. आहे हॅलो, खरंच पैसे द्यायचे का? ओ बाई, रिटर्न भेटणार नाही ते पैसे. लोकांचं काही खरं नाही त्या. हो तुम्ही काय आम्हाला म्हणताय का आम्ही काय देत नाही का काय. नको काय यायचं ना काय बाई, मला तर काय तुमच्यावर हा, विश्वास नाही. आपल्या पण- मग कशाला नाही मध्ये अरे ना, थांबा हे. पुसायला यायचं जाऊ दे फक्त. शिल्लक ना. हा मी काय म्हणतो, दिले नाही तर नाही दिले तेवढा आपला पुतणे आहे, तो तरी आजारातून नीट होईल. आहे की नाही? हा, बस. जाऊ दे त्या म्हातारीचं काय करायचं काय मला आता टेन्शन कपडे आलेलं आहे. मुळव्यात म्हणून काय नीट व्हायचा तो? मग त्याच्या बोळ्याचं पत्र अडचण होती त्या म्हाताऱ्याला. अहो मुळाचा खर्च आहेच काय त्या म्हाताऱ्याचा लय खर्च आहे. तो पिदाडे म्हातारा दाखवत नाही, फक्त जगाला दाखवतो की माझ्या गळ्यात माळे सकाळी सकाळी ढुसेल राहतो. हा का? हा आता काय करावं ते म्हाताऱ्याचं घरात घरात घालून बोलव आणायचं. का घरात नाही? घालून आणायचं का? बाहेर नाही माळ काढायचं. काढून पितो काय तो? माळ काढून माल नाही माहिती बाबा, पण लोकांनी असं दाखवायला माळ माळ पण सकाळी सकाळी घेतली राहते म्हाताऱ्यानी. पण त्यांच्या पोराला कळत नाही. त्यांचा पोरगा बरं, मी म्हणतो काय की मग म्हणतो? बाबली तो चांगलं नवऱ्याला ऍडमिट कर. नवऱ्याचं जाऊ दे, ते म्हाताऱ्याचं सांगा आता मला. म्हणजे नवऱ्याचे पैसे तर देणार आहे ना तुम्ही, ते हा. जाऊ दे, ते झाले आता. मग तुला तेच बरं राहिलंय, ऍडमिट कर आणि मला फोन कर. मग त्यांचं करण्यासाठी येणार का कोणी? आणि बरं लक्ष्मण भाई, हम्म. मी तुम्हाला पैसे देतो. हा तो नवऱ्याचं तुला मुळात काढायचं आहे ना, हा मग एक आठवू देतो. कोणती आठ? हा, जो माझा भाऊ तुम्ही घराच्या बाहेर काढला ना, तो घरी घेऊन यायचा. तुम्हाला काय लाख लागू 2 लाख लागू देणार. पण तुम्हाला आता अचानक कसं पटलं भावाचा मला. पुळका आला? आता पटलं मला. हा भावाचा पुळका लगेच कसं काय आला? नाही बरोबर आहे, त्याच्या बांधाची इष्टेक आहे. मग हा त्याच्याच घरात राहतात, त्याच्याच जमिनीवर राहतात आणि त्यालाच घराच्या बाहेर काढलं काय तर म्हणे पेन्शन साठी. बरं. तुम्ही कोणी एवढं मध्ये बोलणार आहे? कधीच आमचं भांडण चालू अहो, बरोबर आहे ना. शेजारच्या सारखं राहत जा. हा. आता शेजारी पण आम्ही पहिल्यापासून इथे राहिले हा. नाही. आता आले 4 दिवस झाले. शाळेत नको शिकू. तो नवरा कोण पाहिला हा. त्याच्याबरोबर पाहिला ना. मग ते ना तुम्ही बोलले ते- ठीक आहे, पण ही बाई कशाला नाही, नाही, मध्ये ठीक आहे. बाई म्हणजे? तू हा विचार कर. पोलीस ते स्टेशनला येणे कंप्लेंट करून दे. जन्मला. अरे थांबा रे, ते जर जन्मला नसतं घातलं तर तुला असा नवरा भेटला असता का? हा. अगं सुन बाई, हं. लग्नाच्या आधी नव्हतं त्याला मुळात. नव्हतं, पण आता एक रोग येत आहे. आता तुम्हाला सांगा की हा माणूस आता घरात ठेवला तर याचं किरकिर चालू राहतं. एक तर 10 माणूस खायला. तुम्ही एवढं काय म्हणलं ना ऐकताय? तुम्ही जा आता बरं. ऐकू दे रे, तो काय घेऊन चालली का ती हा ना, शेजार मजा पाहिजे. कोणती का शिल्पा तू? काळे करायचं काम करते बाई, सगळ्या गावात माहिती आहे ही बाई किती आपण भांडणं चांगलं राहिलं काला आपल्या गावाला माहिती का सुनीता कधीच कोणाच येत हा. नाही म्हणून. माहिती विचार आहे बाबा. बाबूरावला. माहिती कोणती ती तुम्ही गजरी की फिजरी ती मला सांगत होती की नाही का नाही ही बाईला काढे लावते आमच्या घरात 2 दिवस नाव काढू बा पुढं. हा गजर कशी मला माहिती. ते जाऊ दे. हा. आता तुमचं म्हणणं काय? मला तुमचं म्हणजे तुम्ही काय बोलले ते आता की पैसे देईल तर त्या म्हाताऱ्याला ठेवायचं. हा. हा मग त्या म्हाताऱ्याने जर काय अगोदरपणा केला, जास्त शहाणपणा केला, त्याने मला पैसे नाही दिले तर मी त्या क्षणाला बाहेर बाय, तो काढतो. आपल्या जगात काय म्हणला, पुढच्या महिन्यात पेन्शन तुम्हाला देईल. जर नाही दिली त्याचं काय ऐक, खरं नाही. किती मी 2 वर्षापासून हेच ऐकते की पुढच्या महिन्यात हेच चालू आहे. मग कधी तुला देत सल्ला नाही. देतो ना, आता ऐक ना. जर त्याने पुढच्या महिन्यात तुम्हाला नाही दिली तर तुम्ही डायरेक्ट त्याला काय करायचं, मुंडे पाहिजे त्याच्या. मग तुला मी येणार नाही. तुम्ही काय सांगताय नाही, नाही, बाबूराव? बरोबर. तो ले कोणीचा आहे, तो कमी नाही. आपण त्याची केव करायला जातो, तो दुसरा जीव घेतोय. तुम्ही हे 10 दिवस सांभाळून बघा त्या म्हाताऱ्याला. हा. काय सांभाळू त्याला? नाही तर पाहिजे लोक मग आजच्या दिवशी पाहिजे. हा, मग नाही नाही. माझा नवरा मला घरात ठेवेल का त्या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांच्या घरी नेल्यावर? नाही तर तुला सासरा गेला लवकरावर. म्हणजे मग लोकांची सांभाळायसाठी हा, सांभाळ, सांभाळ. पुढे घातलं. काय हा, होत नाही. गण तुमच्याकडे पैसा माहिती पाणी का? सांभाळा ना. काय काय होतं? नाही. लय शेजारचे चावळत होते ना अहो, आता. बाई, तिकडे एवढाचा आवाज येतो म्हणून मी आले तर मला काय हौस नाही तुमची तर यायची. नाही, तू तर नाही, असं आहे तुम्हाला ना, तू तर नुसतं तोंड मांडवलं तू आकर. हा. तू कधी कोणाला सहकार्य केलं का? का बरं करू? या महत्वाच्या दिवसाला का ठरले बरं? कधी? अहो, कोणाला कसं काय म्हणणार तुम्ही
आल्यावर येऊन 2-4 दिवस राहा. अहो कोणाची रागारागी होती असं नाही चालत. या बाईला ना काही करायचं नसतं, फक्त तमाशे बघायचे हा. आणि म्हणे की मी यावेळेस नाही का ना सरपंच पदाला उभी राहणार. कोणी? कोणी निवडून देईल हिला? हिला वर नेऊ खाली आपण जाऊ नको. कुठं वर नेऊ खाली. एक तरी बाबूराव तुम्हाला गावात राहायचंय का? सरपंच पदाला काय उभी राहायची काय तुला? काय गरज नाही मला उभं राहायची. विचार करून उभी राहायची. या घरात तोंड घाल, त्या घरात तोंड घाल, तुम्ही घरात नका बाई घुसू. तुझा हाय तो सासरा सांभाळ, मग लोकांच्या घरात तोंड बरं. बघायचं. तुमचं बघा, तुमच्या सासूला सांभाळता का हा. कोणी? सासूला दिलं बाहेर काढून. ऐका जिवंत ती सांभाळायला. काय गेली हा. तू वर गेली वर कधी तू चकली ती. वर सरा दे झालं. तुम्ही तुमचं बघा, जा आमच्या घरात तोंड नका अरे घालू. हिला तिच्या सासू वर सरा आनंदात घातलं मोठं. हा 4 गावचे लोक बोलवले हा, मग तिथे. तेवढा आनंद झाला होता. आनंद झाला म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लागा म्हणून हा. घातलं. हा शिल्पा तुला सांगतो हिच्या सासू जेव्हा वर सरा घातलं 4 गावाला आमंत्रण. हा बाई, मग. तेवढं बायला आनंदच झालेला आहे. अगं आनंद नाही नाही. ते त्यांच्या आत्म्याला शांती लागावं. 4 हो. लोक जेव घाला तेवढं पुण्य लागत असतं. त्यांचं व्यवस्थित चांगले राहत असतं. मरण तुला जेवू सांग- घालायला आमच्या घरी लागतं. यायची नाही ती बाई, किती का सांगायची माझी सून सांभाळत नाही, काही नाही. वरती हा ना गेल्यावर बाई, परत तिचं आजारी तिला पडतं, सांभाळायला मी तुलाच काय बोलवलं होतं गं. तुला सांगू का रुपाली असं मेनू अहो, ठेवलं. तिचं नाव शिल्प आहे. हा शिल्पा बर का सांगा तुला शिल्पा असं मेनू ठेवलं हा. सासूच्या वर सरा हे असे गुलाबजाम बाई, अहो, बाबूराव ते गुलाबजामुन नव्हते. ऑर्डर जाता जाय ना. म्हणजे लाडू बाई- होते ते लाडू. अहो लाडू तो फुटाना. हा गुळाचे होते ते. दो हातात द्यावे तरी फुटाना. ठेवल्या सोपं असते जातं काय बाईंनी, ठेवल्या इतके असते. कडक बनवले. तुमचे दात चांगले का? एक पाडला तरी लाडू खाता रे बाय. हा तो पहिलाच पडेल आहे. तुमचाच लाडू खाऊन खाऊन पडला बिचारा. हा, हा. बाबूराव तुम्ही लय नाव ठेवलं. मी चालले घरी आता. नाही हा, मग मग इकडे यायचं तोंडात यायचं घालत भेटू जाऊ. दोऱ्या. बरं जाऊ दे, मी त्या म्हाताऱ्याला घरात घेईन, पण त्यांनी जर नाटक केले तर मी त्याला ठेवणार नाही, मी तिला हाकलून. हा ना या शर्तीवर आहे आता. बरं जाय तू जेवढीच्या म्हाताऱ्याला तुम्ही कॉल करून त्यांना बोलून घ्या. कोण दादाला हा, आईला ते कुठे गेले काय माहिती आता. नवऱ्याला सांगता येईल ना घेतलं घरात. हॅलो दादा कुठे हा हॅलो मुसळ आला गेला हा का आला गेलं मग काळे पांढरे होते तिकडे गेलं बरं मी काय आता लवकर ये. कशाला येऊ ए इकडे सगळं मिटावलं ये हा मिटावलं भाऊ ये त्या बाईचं तोंड दाबलं का सगळं दाब झालं ये. हा अरे भाऊ या बोटाच्या व्यात आहे याच बोटाला येत ये येतो तोवर भरोसा आहे माझा मला अजून त्रास. हा ये लवकर या पाऊस उघडल्यावर येतो. एवढ्या पावसात कस काय गेला कस काय गाडी पाऊस भेटली तुला उघडल्यावर येतो हा ये ठेव फोन. येऊ राहिले तर अरे लय लांब गेलो ते लय आगाऊ म्हातारं. मुसळ लावला थोडं काय बोललं का लगेच रडतो बी डायरेक्ट बाहेर सारखं. हा का एवढं कपटी मला. बाबूराव बायकून बोलवलं घरी कोणा घ्या तुमच्या. शांत या. आता शेजारची बायको आहे ना तुम्हाला बोलवायला. नाही बाय ऐकू याला गेली पुरा लाटायला अहो बोलवलंय घरी. जनावरांना पाणी पाजायचंय म्हणे. झाला ते भाऊ आला का घरात घालून देतो पण त्याला. ही बाई तुमच्या घरात काय करत राहते? याच्या तू काय घरात गेली माघारी? जा. अहो मी रस्त्याने चालले होते. मग मला सांगत होते मला पूर लाटायला जायचंय म्हणे. बाबूराव दिसले का म्हटलं एवढा माहिती तुला सांगतो माय बायको नसल्या ना तू घरी ये जाऊ नको चौकशी करते तर बाई. माय बायको लय डाऊट घेत राहते. दौड घेतो हा, काय? नाही. अहो मी रस्त्याने चालले तुम्ही एवढं नाही काय बोलताय तू बाबूराव? रस्त्यात सुद्धा नको येत जाऊ आला रे आला मायवा हे कोण आहे? दादा आहे ना आपला मायवा ते पाऊस चालू ना बाहेर हा ना शर्ट नव्हता घातला का शर्ट वल्ल झालं फेकून दिले शर्ट डायरेक्ट आता मला घरात जरा गरम पाणी बरं ठेवा. या मला गरम पाणी ठेवा इथं उभं ये राहा. बरं सोनबाई काय म्हणत सगळं माहिती पाऊस लागतोय तिकडे. आता मी तुम्हाला घरात घेते, पण एका शर्तीवर की तुम्ही घरात पैसे द्यायचे पुढच्या महिन्यापासून. 2 वर्षापासून मी ऐकते पुढच्या महिन्यात पैसे देत, पण तुम्ही 1 रुपया देत नाही. आणि तुमचे ते मेडिकल जे आहे ना ते मेडिकलही मी खर्च म्हणजे थोडंफार मी करेल वाटलं असतं, पण तुम्ही घरात सगळे पैसे द्यायचे तरच. मेडिकल बी करू आणि नको. नाही मी दिले तर सरकारी दवाखान्यात जाईल. मी आजारी पडलो का 108 नंबरला फोन करायचा ऍम्ब्युलन्स घ्यायला येते फुकट मध्ये. जर तुम्ही आजारी पडले ना तर मी तुमचा सांभाळ करेल आणि ते काय महानगरपालिका आहे ना तिथं तुम्हाला दिलं ऍडमिट करून एकदाच. चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे. पण बरं, मला आता पैसे काय? द्यायचे आणि नाही दिलं त्या दिवसापासून आउट. मला गरम पाणी दे थंडी हा, वाजली चला. आता. याला आंघोळ काय? घाल याला आंघोळ घाला हा. घरी जायचं असेल ना. हा तर आपलं आवरलं ना आता काय हा आवडलं. मला वाटलं इथंच राहतात काय ते सुनाजवळ. नाही. लय सुनाची चुकू 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 पुढं पुढं करत होते. मग येता 5 जणांवर पाणी पाजले असते मावले मी का बरं? मग तुला माहित होतं काय बाबराव इकडे आहे म्हणून हा बाबूराव लोकांच्या घरातले लय मोठे झाड मोठे राहिले ना. वा घरी. चल आपला रस्ता तिकडून जायचं हा